घरातले आजारपण भांडणतंटा कमी होत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा हे उपाय. घरातील कलह, आजारपण, दारिद्र्य दूर करण्यासाठी ज्येष्ठ अमावास्येला पुढील उपाय अवश्य करा. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांच्या कुळात आपण वाढलो, ज्यांची परंपरा आणि नाव आपण पुढे नेत आहोत, अशा आपल्या कुळातील दिवंगत व्यक्तींचा अर्थात पितरांचा सदैव आदर करावा. शक्य तेवढी सेवा करावी आणि दर अमावास्येला त्यांच्या नावे पूजन करावे, स्मरण करावे आणि मनोमन त्यांना वंदन करावे. त्यांच्या नावे दानधर्म केल्यास पुण्य लाभते आणि त्यांचा आशीर्वाद पुढच्या पिढ्यांनाही लाभतो. यासाठी तसेच पितृदोषातून मुक्त होण्यासाठी धर्मशास्त्राने काही उपाय दिले आहेत. त्याचे यथाशक्ती पालन करावे. माता पिता, गुरुजन, आत्मस्वकीय यांना मान द्यावा. हा संस्कार तर आपल्या संस्कृतीने घातला आहे, परंतु त्यांच्या मृत्यूपश्चात आत्म्याला सद्गती मिळावी आणि त्यांचे ऋणात कायम कृतज्ञ राहावे या भावनेने पितरांची सेवा सांगितली आहे. तसेच पितरांची सेवा करण्यामागे अनेक कारणेही दिली आहेत. पितरांची सेवा केल्याने त्यांचे पितृलोकात गमन होते आणि सेवा करणाऱ्या मनुष्याचे जीवन सुखी आणि समृद्ध होऊन ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होते. घरात नेहमी वातावरण तंग राहत असल्यास, घरात सतत भांडण, तंटा, कटकटी होत असल्यास, यापैकी कोणत्याही कारणाने घरातील सदस्यांचे मन अस्वस्थ, बेचैन होत असल्यास, पितरांची सेवा केल्याने घरातील वातावरण सुधारून प्रसन्न वाटते. मुलांचे आईवडिलांशी वारंवार खटके उडत असल्यास, पती पत्नीमध्ये विकोपाची भांडणे होत असल्यास, पितरांची सेवा केल्याने भांडणे, वादविवाद कमी होतो व कुटुंबात सौख्य नांदते. घरात सतत आजारपण येत असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने आर्थिक अडचणी निर्माण होत असल्यास, पितरांच्या सेवेने आरोग्य उत्तम लाभून आयुष्यवृद्धी वाढते. पितरांच्या सेवेने समाजातील सर्व लोकांशी संबंध सुधारतात. कोणाकडून फसवणूक होत नाही. शेती, व्यवसाय, नोकरी संबंधित व्यक्तीशी संबंध सुधारून प्रगतीतील अडथळे दूर होतात. पितरांच्या सेवेने स्थावर मालमत्ता, संपत्ती याचा लाभ होऊन कुटुंबात मनस्वास्थ्य लाभते व आत्मविश्वास वाढतो. बाहेरील वादांचा, हितशत्रूंचा उपद्रव होत नाही. अकाली मृत्यू टळतो. कशी करावी पितृसेवा जाणून घ्या. आपले पूर्वज केवळ त्यांचे स्मरण केल्याने संतुष्ट होतात. यासाठी दर अमावास्येला त्यांचे मनापासून स्मरण करा. आपण जो स्वयंपाक करतो त्यातलाच थोडा भाग पितरांच्या नावे काढून कावळ्याला, गाईला नाही तर कुत्र्याला खाऊ घाला. त्यांच्या रूपे पितर तृप्त होऊन समाधान पावतात. पितरांच्या आवडीचा पदार्थ केल्यास एखाद्याचा आत्मा तृप्त झाला की पितरही तृप्त होतात. यथाशक्ती दान करा, सेवा करा, त्यातून आत्मिक समाधान मिळते. थोडक्यात काय तर आत्मा संतुष्ट तर परमात्मा आणि अंतरात्माही समाधान पावतो. यासाठी पितृसेवा करावी लागते.